कार्यकर्त्यांना किंमत खरं तर मिळाली पाहिजे. कार्यकर्ता आयुष्यभर संघर्ष करतो. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कामगार चळवळीमध्ये शेतकरी, कष्टकरी, मजूर असतील, यांच्यासाठी लढणारी लोक आहेत. पुरोगामी चळवळीमध्ये हजारो संघटना आहेत, हजारो कार्यकर्ते आहेत, तेवढेच नेतेसुद्धा आहेत. पण त्या कार्यकर्त्यांना, कुठलाही कार्यकर्ता घ्या, सन्मान कधी मिळणार? त्यांना राजाश्रय मिळणार आहे का नाही? आणि राजकारणामध्ये सामाजिक कार्यकर्त्याला शून्य किंमत असते. कारण पैशावाले जे श्रीमंत लोक आहेत ते राजकारणामध्ये प्रभागापासून मतदारसंघापर्यंत सगळीकडे ताबा मारून बसलेले आहेत. आणि त्यांना अजिबात असं वाटत नाही. त्यांचं राजकीय लोकांचं स्पष्ट म्हणणं असतं, मी बऱ्याच लोकांसोबत चर्चा करतो, ते नेहमी असं म्हणतात, समाजकारण करणाऱ्या लोकांनी, समाजाचा हिताचा विचार करणाऱ्या लोकांनी फक्त समाजासाठीच काम केलं पाहिजे, ते तिथंच मेले पाहिजेत. राजकारण आणि समाजकारण एकत्र करू नका. आणि राजकारण करणारी लोक कुठंही जाऊ द्या, म्हणजे एखाद्याच्या मैतीला जाऊ द्या, एखाद्याच्या दहाव्याला जाऊ द्या किंवा लग्न समारंभात जाऊ द्या, त्यांचं दुकान वाजवणार म्हणजे वाजवणार, तिथं ते भाषण ठोकणार म्हणजे ठोकणार. ज्याचा बाप मेलेला असतो, ज्याची आई मेलेली असती, कुटुंबातलं कोण गेलेलं असतं, ते रडून रडून थकलेले असतात आणि हे भाषण देऊन देऊन एवढ्या शेंगा झोडत असतो राजकारण. पण दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ता असतो. आयुष्यभर, पूर्वी शबनम असायची बघा गळ्यामध्ये, आणि एक खादीचा तो झब्बा घालून कार्यकर्ता पोट तिडकीनं म्हणजे वाडी वस्तीपर्यंत जाऊन, मग कधी शैक्षणिक विषय घेऊन काम करत असेल, कधी महागाईच्या विरोधात काम करत असेल, कधी कधी नोकर भरती किंवा तरुणांच्या हितासाठी काम करत असेल. खास करून बऱ्याच संघटना शेतकरी हिताचं त्या ठिकाणी संघर्ष करणारे असतील. आयुष्य घालवली ह्या लोकांनी, राजाश्रय मिळत नाही. आणि जी जी लोक राजकारणामध्ये कन्वर्ट झाली ती लोक नंतर समाजकारण हे म्हणजे विसरून गेली म्हणा, किंवा ज्यांना समाजकारणाची, सामाजिक कामाची नाळ आणि त्यांना ती धग माहिती आहे, ती सुद्धा लोक राजकारणात नंतर जास्त टिकलेली नाहीत. मी बऱ्याच वेळी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बऱ्याच जुन्या लोकांची भाषणं वगैरे ऐकत असतो. ते कधीतरी आमदार झालेले असतात, त्यालाही 10-20 वर्ष झालेले असतात. मग ते कुठलं तरी मंत्रिपद असतं, त्याला सुद्धा बरेच वर्ष झालेले असतात. आणि आजची त्याची जगण्याची जर परिस्थिती पाहिली तर खायला महाग असतो, सन्मान तर लांबची गोष्ट सोडून द्या. आणि मग तो जर फार लईच कट्टर डाव्या विचाराचा असेल तर मग तर भोंगाच. म्हणजे तो कधी स्वतःही जगत नाही आणि दुसऱ्यालाही जगू देत नाही. तो माणसं गोळा करल. मला आठवतंय मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन होतं नाशिकच्या पट्ट्यामध्ये, खूप म्हणजे असे लालबावटा आणि ती लोक आहेत, तसे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. पण ती कार्यकर्ते कमी झाले, संघर्ष करणारी लोक कमी झाली. हजारो संख्येने त्यांच्या पाठीशी लोक असतात. तुम्ही पाहिलं असेल, त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, मंत्रालय घाबरून गेलं होतं. मुख्यमंत्री कुठलाही असू द्या, पण ती चालत निघाली होती, पायाला चिरा पडल्या. शेवटी शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच त्या ठिकाणी पुजलेला असतो. पण ती मागं हटत नाहीत अजिबात, ती कशाची तमाच बाळगत नाहीत. यश हे त्यांना मिळवल्याशिवाय ते राहत नाहीत. पण नंतर ती आंदोलनं जातात कुठं? शब्द दिला त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी, पुढं काय झालं? आणि कुठलंही सरकार असू दे, त्यांचा एक प्लॅन असतो, समिती स्थापन करणे, 2 महिन्याची वेळ मागणे आणि नंतर सगळे जय भारत करून टाकणे. मग त्या 2 महिन्याच्या काळामध्ये ते जो नेतृत्व करणार असतो, 2-4 मिटिंगा जोडलेल्या असतात. मग त्याचं सगळं चांगलं एकदम ओळखी पाळखी होतात. तो म्हणता, अरे हे तर आपलाच माणूस आहे. मग ते त्याचं जुळवून घेतो, बाकी सगळं तसंच. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक कामगार चळवळी झाल्या, कार्यकर्ते झाले. मला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा काय करायची त्याच्यावर आपण चर्चा करू मित्रांनो. जय जिजाऊ. मी आपला मित्र, सहकारी संतोष शिंदे. चर्चा हीच करायची की नवीन तरुणांना इथून पुढे महाराष्ट्रामध्ये संधी मिळणार आहे की नाही. का जे प्रस्थापित नेते आहेत महाराष्ट्रात, त्यांचीच पोरं राजकारणात येणार, त्यांचेच बायकोला खासदार तरी करणार, स्वतः आमदार तरी असणार, पोराला जिल्हा परिषद तरी देणार, नाही तर महापालिकेत घुसवणार. हीच गँग सगळी, दुसऱ्याला संधीच नाही. मी म्हणतो तरुण पिढी आणि खास करून अभ्यास करणारी, खास करून महाराष्ट्राच्या हिताची,
नाही तर आजोबा बी राजकारणात, त्याचा बाप बी राजकारणात आणि त्याचा आता नातू बी राजकारणात. मग एकमेकाची आडवानी एकमेकाची जिरवा. सामान्य कार्यकर्त्याला संधीच नाही. आणि जर प्रस्थापित नेते असतील तर ह्या ज्या चळवळी असतात त्या फोडण्यापेक्षा, आता म्हातारे झाले तुम्ही सगळे, आणि खास करून पुरोगामी चळवळी तर ह्या प्रस्थापित पुरोगामी म्हणणाऱ्या नेत्यांनी तर संपवल्या, हे लक्षात ठेवा. संघटना फोडल्या, नेते फोडले, कार्यकर्ते फोडले, एकमेकाचे वाद लावले, काड्या केल्या. स्वतःचे ज्यावेळेस घरं फुटले त्यावेळेस मात्र गप्प बसले, कारण त्यांना माहिती आहे आपण लोकांचं आयुष्यभर फोडलेलं आहे, आता आपल्याला चटके बसलेत. हाही इतिहास आहेच की. पण सर्वसामान्य पोर आमची, एक मनोज जरांगे पाटील उदाहरणच आहे तुम्हाला. काय हो त्यांच्याकडं, एकदा घरं तरी बघा त्यांची, संघर्ष बघा, बँक अकाउंट चेक करा. पण एक आंदोलन प्रामाणिकपणे राबवलं, असे हजारो जरंगे तयार झाले पाहिजे. आणि उद्या ज्यावेळेस 288 विधानसभेची निवडणूक लागेल किंवा लोकसभेची लागेल, ही आमची लोकं तिथं घुसली पाहिजेत. ही कशाला डंगरी डुंगरी किंवा आयुष्यभर ह्यांच्याच घरात राजकारण आहे. आपल्याला राजकारणाचा अजिबात गंध नसू द्या, काही कळत नसू द्या, परंतु आता ते त्याच्यात घुसलं पाहिजे. ठीक आहे, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही राजकारण करू शकत नाही, आम्ही नेते तयार तर केले पाहिजेत. जे लंडर आहेत त्यांच्या पाठीशी तर राहिलं पाहिजे. का प्रस्थापित लोकच तुम्हाला त्या ठिकाणी मिरवायचे सगळीकडं, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये तरुण पोरांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना, महिला भगिनींमधून, मुलींमधून चांगलं नेतृत्व कधी येणार? आता आम्ही आमदार खासदार महिला बघतो किंवा इतर ह्याच्यामध्ये नवरा इकडं काम करत असतो म्हणून बायकांना संधी मिळते का? तर तिथं आरक्षण तरी पडलेलं असतं, किंवा अजून महिलेला संधी द्यायची म्हणून तरी त्या ठिकाणी हे केलेलं असतं, त्यांचं प्राबल्य असतं किंवा त्यांचं थोडं फार काम असतं, अशी तरी चुकून त्यांना संधी मिळते. नाहीतर बाकीचा तर विषयच मिटला. मग हे महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी आम्हाला काही करायचं आहे का नाही? खरं तर मित्रांनो, आपण एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या भागात सुद्धा फिरावं लागेल, फिरलंच पाहिजे. नाहीतर तरुणांच्या महाराष्ट्रात आणि देशात नुसतं तरुणांवर बोललं जातं आणि तरुण पोरं जातीच्या, धर्माच्या किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ते विभक्त केले जातात, त्यांच्यात वाद लावले जातात आणि हे राजकारणी ह्यांच्या पोळ्या भासतात. म्हणून ह्यांची दुकानदारी आपल्याला बंद करावी लागेल. याच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना, आणि ते करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून संपर्कात राहा. वाटलं तर तुम्ही कमेंट करा, त्याच्यावर आपण संपर्कात येऊ. परंतु महाराष्ट्रामध्ये तरुणांना आता संधी मिळाली पाहिजे. ते कुठल्याही असू द्या, कुठल्याही भागातले, कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्मातले. नवीन ब्रँड आला पाहिजे आणि ह्या प्रस्थापित लोकांना पर्याय दिला पाहिजे. ते कुठल्याही माध्यमातून, पण ते झालं पाहिजे. विचार करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.